कोपरगाव शहरातील गोदावरी नदीमध्ये एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे। सदर मृतदेह नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला असून सदर मृतदेह कोपरगाव शहरातील हनुमान नगर येथील प्रवीण बाबूराव लोंढे यांचा असल्याची माहिती मिळत आहे। सदर घटनेने कोपरगाव शहरात हळहळ व्यक्त होत आहे। सदरचे सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरातील गोदावरी नदीच्या लहान पुलाजवळ नदीपात्रात आज मंगळवार दिनांक 13 जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास एका अज्ञात इसमाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना नागरिकांच्या निदर्शनास आला। घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व सदर मृतदेह स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला। सदर मृतदेह हा कोपरगाव शहरातील हनुमान नगर येथील प्रवीण बाबूराव लोंढे यांचा असल्याची माहिती घटनास्थळी असलेल्या उपस्थित नागरिकांकडून मिळत आहे। सदर मृतदेह पाण्याबाहेर काढण्यासाठी नगरसेवक कालूआप्पा आव्हाड, सोमनाथ आहेर, किरण सिंगर, सुषमा किरारे, आपत्ती व्यवस्थापन समिती, पोलीस कर्मचारी, नगरपालिका, अग्निशमन दलाचे जवान व स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला आहे। नेमकी काय घटना घडली हे पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी लहान पुलावर जमली असल्याने काही काळ वाहतुकीची कोंडी झाली। नंतर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली। सध्या मृतदेह पाण्याबाहेर काढून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला आहे। सदर इसम गोदावरी नदी पात्रात पडला की स्वतःहून उडी घेतली की इतर काही कारण आहे या संदर्भातली अधिक माहिती कोपरगाव शहर पोलीस घेत आहे।